का निर्माण झाली याच्या मागची कारणं अजून प्रेक्षकांसमोर आलेली नाही आहेत. मुलीबद्दल त्याच्या मनामध्ये एक राग आहे, शुभंकर बद्दल त्याच्या मनामध्ये एक वेगळी जागा आहे. त्याप्रमाणे त्या गोष्टी फक्त मोल्ड करणं एवढंच काम हातामध्ये आहे असं मला वाटतंय. माझं मुळात असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे हसून खेळून काम कराल तेवढं काम चांगलं निघतं. मला प्रचंड आवडतो, पण मग एकदा काय कधी कधी जिभेवर ताबा ठेवायला लागतो आणि मन नाही मारायचं, पण प्रत्येक गोष्टीचं चौथं घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी सीमा कांबळे, टेलीचक्कर रिजनल मधून, आणि आज आपल्या सोबत आहेत शुभ श्रावणी या मालिकेतील आर्टिस्ट, अर्थातच विशंबर राजशिर्के. तर त्यांच्यासोबत आपण काही गप्पा मारूया. चला तर मग, वेलकम टू द टेलीचक्कर सर. थँक्यू. आणि कसं वाटतंय का नवीन चॅनल बद्दल संवाद साधताना? खूप छान वाटतंय, कारण बरेचदा असं होत असतं, मी गेल्या इतक्या वर्षामध्ये काम करत असताना आता नवीन नवीन चॅनल्स येतात आणि ओळख हळूहळू होत राहते. सो खूप छान वाटतं, एक नवीन चॅनल आहे आणि आता इथून पुढे आपली ओळख आणखीन वाढेल आणि आपण आणखीन गप्पा मारूया. तर सर्वप्रथम तुमचं जे कॅरेक्टर आहे तर तुम्ही त्याला कसं डिस्क्राईब कराल? विश्वंभर राजे शिर्के नावाचं कॅरेक्टर आहे, जो एक शिक्षण मंत्री आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला हा सगळा डोलारा जो त्यांनी उभा केला आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी उभा केलेला आहे आणि मुलीबद्दल मनामध्ये त्याच्या आत्ता कटुता आहे. तो एक खूप मोठा धागा आहे मालिकेचा. मला असं वाटतंय की ती कटुता का निर्माण झाली याच्या मागची कारणं अजून प्रेक्षकांसमोर आलेली नाही आहेत. सो मालिकेमध्ये त्याचं नातं मुलीचं आणि वडिलांचं जे आहे ते आत्ता बरं नाहीये. म्हणजे मुलीबद्दल त्याच्या मनामध्ये एक राग आहे. वेळप्रसंगी तो तिचा चेहराही बघत नाही. पण हे का आहे, त्याच्या मागची कारणं खूप वेगळी आहेत आणि ती हळूहळू हळूहळू आता मालिका जशी पुढे जाते तशी तशी ती कारणं जी आहेत ती उलगडत जात आहेत. तर तुम्ही अगोदर काही भूमिका केल्या आहेत, पण तुम्ही हीच भूमिका अशी निवडली, काय स्पेशल काय आहे या भूमिका? जेव्हा ह्या मालिकेचा विषय मला सांगितला गेला की एक वडील आणि मुलगी यांच्या नात्याची ही गोष्ट आहे, सो मला असं वाटतं की ती लाईन मला, ती जी लाईन आहे मालिकेची ती मला खूप भावली. म्हणजे वडील आणि मुलीचं नातं हे फार जगावेगळं असतं. मला स्वतःला एक मुलगी आहे खऱ्या आयुष्यात, त्यामुळे ते नातं काय असतं हे मला चांगलं माहिती होतं आणि त्या नात्यावर काहीतरी एक छान सिरियल आपल्याला करायला मिळते, म्हणून मला तिचं वेगळेपण जाणवलं आणि मी ही भूमिका करायला तयार झालो. पण वल्लरीच्या बाबतीमध्ये असं आहे, म्हणजे श्रावणी आहे त्यांच्यासोबत, की त्या नेहमी आपल्या वडिलांचा, की त्यांच्या कसं मी त्यांची एक धाडसी, एक कर्तृत्ववान मुलगी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते. पण नेहमी तिला, म्हणजे तिच्या वडिलांकडून काही ना काही, आत्ताच्या मालिकेच्या ट्रॅक बद्दल झालं की तिच्यावरती आरोप लावले आहेत की तिने चोरी केली वगैरे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तिची धडपड अशीच आहे श्रावणीची, की वडिलांच्या नजरेत तिला कायमच एक चांगली मुलगी किंवा खरी काय आहे, ती कशी आहे हे दाखवण्याची धडपड चालू आहे. आणि जसं मी आता सांगितलं की ह्याच्या मनामध्ये असं आहे की त्या मुलीबद्दल कटुता आहे. सो ती कटुता जी आहे ती काढून टाकून त्यांच्या नजरेत प्रेम कसं आणता येईल याची धडपड तिची चालू आहे. आणि ही धडपड करत असताना प्रयत्न खूप करते, पण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी अपयश येतं, काही विघ्न येतात आणि त्या सगळ्यामध्ये पुन्हा त्या पॉइंटपर्यंत पोहोचतोय असं वाटेपर्यंत पुन्हा कशी ती मागे खेचली जाते, असा आत्ताचा एकंदरीत सगळा प्रवास आहे. तर तुमची ह्या मालिकेमध्ये एक स्ट्रिक्ट कॅरेक्टर आहे, पण श्रावणी आणि शुभ या दोघांचा लव्ह अँगल तर प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील पाहायला मिळणार आहे. पण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा माहित नाही, पण मला असं वाटतंय की तोपर्यंत फार वेगळी परिस्थिती निर्माण झालेली असेल, कारण शुभंकर बद्दल त्याच्या मनामध्ये एक वेगळी जागा आहे. त्या मुलाला लहानाचा मोठा केलेला आहे, बघितलेला आहे, त्याच्यावर एक वेगळं प्रेम आहे. आणि अगेन श्रावणीबद्दलचं मनामध्ये जे काही कटुता आहे, जो तिरस्कार आहे, तो कुठेतरी कमी होऊन जर का त्या दोघांचं लग्नापर्यंत ते जात असतील तर मला असं वाटतं की कदाचित वेगळी रिॲक्शन पण असू शकते. तर याआधी तुम्ही सिरियल वगैरे किंवा मूवीज मध्ये तुम्ही काम केलं आहे, पण आताचा एक्सपिरियन्स आणि काही त्यातले असे काही भाग जर तुम्ही आता यूज करतात काय? कारण एक ऍक्टरला सतत काही ना काहीतरी वेगळ्या चॅलेंजिंग भूमिका करायला आवडत असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की तुम्ही काही इम्पॅक्ट वगैरे देता काही तुमच्या आत्ताच्या रोलला? मुळात माझं असं म्हणणं आहे की लेखकांनी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, कॅरेक्टरबद्दल गोष्ट लिहिलेली आहे. त्याच्यानंतर दिग्दर्शकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो ते कॅरेक्टर प्रेझेंट करताना, ते समजून घेऊन नटांनी काम करणं मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये एक नट म्हणून आपल्याला काय गोष्टी वाटतात, काय कराव्याशा वाटतात, त्या इनपुट्स देत राहणं आणि डेफिनेटली एक लाईन ठरवावी लागते आणि मग जसजशी गोष्ट पुढे जाते, जसं स्क्रीन प्ले बनत जातो त्याप्रमाणे त्या गोष्टी फक्त मोल्ड करणं एवढंच काम हातामध्ये आहे असं मला वाटतंय. त्यामुळे थोडीशी तयारी डेफिनेटली केलेली होती. लेखक असतील, दिग्दर्शक असतील यांच्याशी बोलून, चॅनल असेल यांच्याशी बोलून, काय एक्झॅक्टली कॅरेक्टर आहे, ते कुठल्या बेसवरती आपल्याला उभं करायचंय याची एक पूर्वतयारी केल्यानंतर मग हळूहळू जशी गोष्ट सुरू झाली त्याप्रमाणे हळूहळू त्या गोष्टीला मोल्ड करत गेलेलो आहे.
तर को ऍक्टर सोबत असा बॉन्डिंग वगैरे कसा आहे तुमचा? फार उत्तम आहे माझं बॉन्डिंग सगळ्यांची. म्हणजे मला स्वतःला एकतर खूप आवडतं सेटवरती असणं. म्हणजे मी मेकअप रूममध्ये फार कमी असतो मी. सीन असो नसो मी चेंज करायला येतो, अदरवाईज मी सेटवरती बसलेलो असतो, गप्पा मारतो. सगळ्यांचीच, वल्लरी असेल, भूमिजा असेल, आमचा पृथ्वी सुनील आहेत, आंबट अपर्णा, वंदनाजीचं नाव आहे ती. सगळेच म्हणजे आर्टिस्ट सगळेच खूप छान आहेत. आणि नुसते आर्टिस्ट असं नाही, ओव्हरऑल सगळेच म्हणजे जेवढे टेक्निशियन्स आहेत, सेटवरची इतर मंडळी आहेत, सगळ्यांशीच माझं एक छान हसून खेळून असतं. कारण माझं मुळात असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे हसून खेळून काम कराल तेवढं काम चांगलं निघतं. आणि त्या सगळ्या छान वातावरणामध्ये काम होतं आणि पटकन संपतं. तर ही मालिका एका कोल्हापूर कुटुंबाची आहे आणि कोल्हापूर म्हटलं तर खंडाळा आणि मिसळ पाव तर आलंच. तर मिसळ पाव खाताना म्हणजे काही मेमरीज वगैरे आहेत का तुमच्या? आणि हा पदार्थ तुमच्या किती आवडीचा आहे? माझा आवडता पदार्थ आहे तो. मुळात तर मी खूप फूडी आहे. त्यामुळे मी जिथे-जिथे जाईन तिथे-तिथे त्या-त्या जागेची, त्या-त्या शहराची जी काही खासियत असते. मग ते खाद्यपदार्थ असो, कपडा असो, ह्या इथपासून सगळ्याचा मी एक हे घेत असतो, अंदाज घेत असतो. सो हां, डेफिनेटली मला कोल्हापूरची मिसळ आवडते. तसंच कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा खूप फेमस आहे. सुक्कं मटण आहे. आणि सो स्पेसिफिक कोणती पाणी सुटलं तोंडाला. हॉटेल वगैरे आहे का जिथे तुम्ही जाऊन ते अ, खाणार? कोल्हापूरला मला आठवतंय जुनं पद्मा नावाचं हॉटेल होतं. हो. सो तिथे मला खूप आवडायचं पूर्वीचं त्यांचं जेवण. अशा बऱ्याच जागा आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिथे-जिथे बाहेर फिरलो, नाटकाच्या निमित्ताने असेल, शूटिंगच्या निमित्ताने असेल. पण माझे प्रयत्न चालू असतात. मी जिथे-जिथे नवीन जागी जाईन तिथली खासियत काय आहे, तिथला नवीन पदार्थ काय आहे, किंवा तिथला लोकल पदार्थ ज्याला आपण म्हणू. सो ते मी ट्राय करत असतो. आणि मुंबईचं इथे म्हटलं तर स्ट्रीट फूड आहे वडापाव. तर तुम्हाला तो आवडतो का? मला प्रचंड आवडतो. पण मग एकदा काय तेवढं कधी-कधी जिभेवर ताबा ठेवायला लागतो. पण मला आवडतो वडापाव. आणि स्ट्रीट फूड खाऊन सुद्धा एवढं हेल्दी फिटनेस कसं काय त्याचा तेच म्हटलं ना मंत्र कधी-कधी वगैरे काय आहे ते आम्हाला कळेल का? नाही मी म्हटलं ना कधी-कधी तोंडावर ताबा ठेवायला लागतो. नाही मी 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 असं काहीच करत नाही. मी सगळं खातो. पण जे असेल ते लिमिटमध्ये खातो. आणि ऑफकोर्स बाकी इतर वर्कआउट म्हणा, वॉक म्हणा या गोष्टी असतातच. सो त्याच्यामध्ये खंड नाही पडू द्यायचा आणि मन नाही मारायचं. पण प्रत्येक गोष्टीची चव तर घ्यायला पाहिजे. पण ते लिमिटमध्ये. पण आमच्या प्रेक्षकांना असं एक खास मंत्र काय सांगणार फिटनेस बद्दल की सगळं खा आणि फिट राहा सगळं असा खा. काय मंत्र? एक्झॅक्टली सगळं मी तेच म्हणलो सगळं खा, फिटनेस ठेवा, व्यायाम करा आणि अगेन आपल्याला चव हवी असते. आपल्याला ती एवढीशी पण पुरते एखाद्या पदार्थाची. आपलं मन भरतं. आपण पोट भरायच्या मागे लागतो. सो मला असं वाटतं की हाच मंत्र आहे की तुम्हाला एवढंसं खाल्लं तरी त्यात छान मन भरलेलं असतं. एखादा पदार्थ आवडलेला असतो. आपण विनाकारण नंतर तो खात बसतो एक्स्ट्रा. सो तेवढंच म्हणणं आहे की छान एकच आयुष्य आपल्याकडे आहे. छान एन्जॉय करा. जे हवं ते येईल ते मनाला ते खा. पण अर्थात ते लिमिटमध्ये आणि मग ते बॅलन्स करण्यासाठी तुमचं फिटनेस आणि व्यायाम. तर आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एक छोटासा मेसेज काय सांगणार तुम्ही? काही नाही आमची शुभ श्रावणी ही मालिका झी मराठीवर आत्ता नुकतीच 13 तारखेपासून संध्याकाळी 6:30 वाजता शिफ्ट झाली आणि 45 मिनिट्सचा एपिसोड आहे. 6:30 ते 7:15 अशी मालिका तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. खूप नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स या मालिकेमध्ये आता येत आहेत. सो नक्की ही जी मालिका आहे ती बघत राहा. आमच्यावर जे तुम्ही प्रेम केलेलं आहे तितके वर्ष माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे ते असंच प्रेम करत राहा आणि मालिका कशी वाटते, काम कसं वाटतंय हे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. थँक्यू. नमस्कार, मी लोकेश गुप्ते आणि तुम्ही मला बघताय टेलीचक्कर रिजनलमध्ये.